लाडकी बहीण योजना आज या योजनेचं वितरण झालेलं नाही, परंतु एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आज नमो योजनेचं मात्र वितरण झालं आणि त्याची थोड्या वेळापूर्वी परत एक अपडेट पण आलेली आहे की किती लाभार्थ्यांना तो आज हप्ता आलेला आहे। मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो आहे कारण की नमोचा GR आला होता 8 दिवसापूर्वी, नमो योजनेचा GR आला होता 8 दिवसापूर्वी आणि 8वा हप्ता त्यांचा वितरित झालेला आहे 2000 रुपये याप्रमाणे। आता किती लाभार्थ्यांना मिळालेला आहे वगैरे याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिलेलं आहे बघा की याच्यामध्ये जे आहे 8व्या हप्त्याच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा पॉज करून ते पाहू शकता। किती लाभार्थ्यांना दिलेलं आहे बघा, जवळपास 89,74,000 लाभार्थ्यांना दिलेला आहे। एकूण किती लाभार्थी यामध्ये एकूण किती निधी लागलेला आहे वगैरे संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे। परंतु आपला मुद्दा तोच आहे की मग लाडकी बहीण योजनेचा GR आलेला आहे, मग आपल्या या लाडकी बहीण योजनेचं आणखी वितरण किती पुढे जाणार, तर बघा मॅक्झिमम जे आहे 4 दिवस वितरण जे आहे या पुढील येणाऱ्या 4 दिवसाच्या आतच वितरण व्हायला पाहिजे। आता पुढील 4 दिवसांमध्ये वितरण होण्याच्या संदर्भात जे आहे जबाबदारी आहे महिला बालविकास विभागाची, कारण महिला बालविकास विभागाचा आज GR आलेला नाही, पटकन GR आणायला पाहिजे त्यांनी किंवा पटकन वितरण व्हायला पाहिजे। पूर्वी कसं व्हायचं, अचानक जे आहे 9-9:30 वाजता देखील राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती द्यायच्या की वितरण सुरू होणार आहे उद्या वगैरे असं, पण आज तशा प्रकारची काही पोस्ट पण आलेली नाही आणि त्यामुळेच उद्या वितरण होईल का त्यावर परत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने या पुढील 4 दिवसाच्या आत माझ्या मते उद्याच वितरण करायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण की GR आल्याच्या नंतर परत 5-5, 6-6 दिवस वाट पाहायची गरज याच्यासाठी पडू नये, कारण की ऑलरेडी वितरण फार पुढे गेलेलं आहे। अदरवाईज जर का थोडंफार जर का मागे पुढे असलं असतं तर आपण समजून घेतलं असतं, पण वितरणाला फार विलंब झालेला आहे, त्यामुळे मी ही बाब बोलतो आहे। चांगली गोष्ट आहे की आज नमोचा किमान 8वा हप्ता तरी आलेला आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे आणि जे चांगल्या गोष्टी घडतात तर त्याला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे। पण आज जे आहे 25 तारीख होती, आज कोणत्याही प्रकारचा GR आला नाही आणि लाडकी बहीण योजनेचं वितरणाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट पण आलेली नाही। मग आता बघा पुढील जे आहेत 26 ते खास करून या 29 तारखेपर्यंत म्हणजे हे जे काही दिवस असणार आहेत 26, 27, 28 या दिवसामध्येच वितरण होण्याची ही दाट शक्यता आहे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे की ताई ऑलरेडी वितरणाला खूप विलंब झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर GR आणा किंवा विना GRचं पण वितरण बरेचशा वेळेस झालेलं आहे, तशा प्रकारचं यावेळेस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून खूप जो विलंब होतो आहे, खरं तर 2 हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे होते पण मिळतो आहे एकच हप्ता आणि तोही हप्ता प्रचंड म्हणजे विलंबाच्या नंतर नाही व्हायला पाहिजे, कारण की ऑलरेडी वितरणाला खूप मोठा विलंब झालेला आहे, खूप उशिरा जो आहे GR आलेला आहे, त्याच्यामध्ये 5-5, 6 दिवस वाट पाहिजे, अजिबात लाभार्थ्यांना गरज पडायला नाही पाहिजे, याची काळजी जी आहे ती खरं तर घ्यायला पाहिजे संबंधित विभागाने। त्यामुळे लवकरात लवकर नक्कीच यावर GR येईल आणि वितरण पण सुरू होईल, पण जेव्हा पण वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच अपडेट मिळेल। परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जरी सुट्टी असली तरी देखील वितरण नाकारता येऊ शकत नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।